महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे मोहोळमध्ये आष्टी गावात विजयराज डोंगरे हे विजय झाल्याची माहिती सध्या समोर येते। मोहोळमधून महत्त्वाची अपडेट, आष्टी गावामध्ये राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे हे विजयी झालेले आहेत। आष्टी गावातून राष्ट्रवादीचे विजयराज यांना विजय मिळतोय आणि सावंतवाडीतील दीपक केसरकरांना मात्र मोठा धक्का सध्या बघायला मिळतोय। महत्त्वाच्या अपडेट सध्या समोर येत आहेत त्या म्हणजे मोहोळमध्ये आष्टी गावात विजयराज डोंगरे हे विजयी झाल्याची माहिती समोर येते आहे। नवे अपडेट्स दिसतात। आष्टी गटामध्ये राष्ट्रवादीचे विजयराज डोंगरे हे सध्या विजयी झालेले आहेत आणि पैठण पंचायत समितीमध्ये उदय काळे हे सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। तर पैठण पिंपळवाडी गणातून शिवसेनेचे गलांडे हे सध्या आघाडीवरती आहे। अहमदपूरच्या खंडाळी गणातून राष्ट्रवादीच्या खोमणे या विजयी झालेले आहेत। पैठण पंचायत समिती उदय काळे हे आघाडीवर आहेत असं कळतंय। सिंधुदुर्गात आपण जाऊया। सिंधुदुर्गातली आकडेवारी अशी की भाजप सध्या 15 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। सध्या आपण बघतोय भाजपाला जी सध्या आघाडी मिळताना दिसतेय ती सध्या मोठी दिसते। 15 जागांवरती आघाडी दिसते, तर शिवसेना मात्र पिछाडीवरती दिसते। एक जागेवरच शिवसेनेला खरं तर आता आघाडी दिसते। शरद पवार गट जो आहे त्यांना मात्र अजून आपलं खातं उघडता आलेलं नाहीये। सिंधुदुर्गातली ही सगळी आकडेवारी, सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेत गुलाल कोण उधळणार अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार आणि सगळी आकडेवारी तोपर्यंत आपल्या समोर येते। तर आपण बघतोय हे आकडे सातत्याने बदलत आहेत आणि या बदलत्या आकड्यांमध्ये पुरंदर दिवे गराडे गटामध्ये बापूसाहेब पठारेंची मुलगी ही विजयी झालेली आहे। राष्ट्रवादीच्या रुपाली झेंडे या विजयी झालेल्या आहेत। पुन्हा बोलबाला त्याच कुटुंबांचा दिसतोय आणि त्यांचाच ज्यांचे वडील किंवा अनेक त्यांना राजकीय परंपरा आहे। तर पुरंदर मधली ही स्थिती आपण बघितली। पन्हाळामध्ये राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये निश्चितपणे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस दिसलं, पण कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला काँग्रेस दिसतंय। तर विरोधकांना या 2 जिल्ह्यांनी आणि लातूरमध्ये काहीसा तर तिथं विरोधकांना काहीशी एक राजकीय स्पेस आपल्याला मिळताना दिसते, पण बाकी ठिकाणी सत्ताधारी आपले गड राखताना दिसत आहेत। पन्हाळ्यामधून महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे पन्हाळ्यात जी आकडेवारी समोर ती पण आपण बघणार। मात्र 7वे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे माणिक पाटील हे सध्या विजयी झालेले आहेत। माले पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे भारती पाटील या विजयी झालेले आहेत। तर सतत बदलणाऱ्या या आकड्यांमध्ये 7वे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे माणिक पाटील हे विजयी झाल्याचं समोर येत आहे। आता विजयी आकडे सुद्धा येत आहेत। हेळबाग गणातून मंगल माने या सुद्धा विजयी झालेले। संदीपान बुमरेंचे पुतणे शिवराज बुमरे आघाडीवरती आहेत। शिवसेनेतल्या तर बहुतांश नेत्यांनी आपल्या कुटुंबामध्ये या उमेदवारी दिलेल्या होत्या आणि पुन्हा ते निवडून आणण्याची जबाबदारी त्याच नेत्यांवरती होती। पुन्हा एकदा आपण बघतो साताऱ्यातून या वेगवान बस आपल्याला बघायला मिळतात। काय काय आकडेवारी येते ती आपण बघूया। आपण मगाशी बघितल्याप्रमाणे आकडेवारी सतत आपल्याला बदलताना दिसते, मात्र कशा पद्धतीचं चित्र साताऱ्यामध्ये असणार आहे हे सुद्धा आता हळूहळू स्पष्ट होईल। मात्र सध्याची जी आकडेवारी आहे ती भाजप 5 जागांवरती आघाडीवर आहे, शिवसेना 1 जागेवर, राष्ट्रवादी 2 जागांवर आघाडीवर आहे। शरद पवार गट मात्र अजून आपलं खातं खोललेलं नाहीये आणि शिवसेना ठाकरे गट सुद्धा अजून 0 जागा बघायला मिळतात किंवा इतर जे आहेत इतर सुद्धा आपल्याला त्यांना खातं उघडता आलेलं दिसत नाहीये। मात्र भाजप सध्या साताऱ्यात 5 जागांवरती आघाडीवर आहे। मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा असलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती गुलाल उधळला जातोय। याचा अर्थ काय आहे? तर राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथं भाजपला मात दिली आहे का हे पाहावं लागेल, कारण गेल्या काही दिवसात आपण बघतोय की तिथं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होताना पाहायला मिळतोय आणि गुलालाची ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। अतिशय बोलकी दृश्य आपण बघतोय। सध्या जल्लोष सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतोय। राष्ट्रवादीचा झेंडा दिसतोय आणि गुलाल दिसतोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी आपल्याला सुरू झालेला बघायला मिळतोय।